आज आपल्या समोर खतरनाक ऍक्सिडेंट झाला राव. आज सकाळीच काढली आपली स्प्लेंडर आणि मी आलो रायरा. तर तिथं गोपाल, सचिन दादा आणि मैं बाबा टिल्लू टिल्लू नाम मेरा बाबा टिल्लू। आपले व्हिडिओ हे काका पण बघत असतात राव. मग सचिन दादा म्हणे की तू जिथपर्यंत जात असतील तिथपर्यंत या बाबाला सोडून दे म्हणे. मग आपल्याला खडकी जायचं होतं, त्याच्यामुळे मी बाबाला दुसऱ्याच्या गाडीवर बसून दिलं होतं आणि मी आलो खडकी. तिथं आपलं काम करून घेतलं आणि अण्णाबाई बोलून मी आलो डायरेक्ट बुलढाणा या आतंकवादीला घ्यायला. किती आळशी आहे रे भो हा. सकाळीच कॉल करून सांगितलं होतं की तयारी करून ठेव म्हणून. मग त्याची तयारी झाल्यावर आपली स्प्लेंडर त्याच्याजवळ दिली आणि आम्ही आलो डायरेक्ट पेट्रोल पंपावर. तिथं गाडीचं पोट भरून घेतलं आणि तिथून समोर आलो आणि म्हणलं आपण पण पेट पूजा करून घ्या. इथं आलो आणि 2 प्लेट मिसळ ऑर्डर करून घेतलं आणि रपा नाश्ता करून घेतलं. 100ची नोट दिली राव, त्याच्यातून फक्त 20च वापस दिले यांनी आणि 40 रुपये देऊन सुद्धा पोट नाही भरला राव आपला. याच्यापेक्षा तर आपला बुलढाणा चांगला आहे राव. 40 रुपयात तर डायरेक्ट फुल नाश्ता होऊन जाते. मग तिथून आम्ही आलो डायरेक्ट मीराकुर्दला. तिथं आपल्या नानासाठी चिवडा घेऊन टाकला. आम्ही आईच्या आईला नानी आणि आईच्या बाबाला नाना म्हणत असतो. तुम्ही काय म्हणताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मग तिथून 450च्या स्पीडनं आम्ही आलो डायरेक्ट सेवानगर अंधेरा. आल्याबरोबर तर मामाच्या मुलीनं पाणी आणून दिलं राव, पण ती व्हिडिओ द्यायला लाजत होती. हे आपली नानी आणि हे आपले नाना आहेत. ते बिमार होते म्हणून आपण त्यांना बघायला आलो होतो. मग लगेच तर मामाच्या मुलीनं चहा पण आणून दिला राव. मग चहा घेतला आणि तेवढ्यातच छोट्या मामाची मुलगी आली राव. आपल्याला 2 मामा आहेत आणि 2 मामांना 3 मुली आहेत. मग आता समजूनच घ्या तुम्ही. मग तिथून आम्ही आलो आपला मित्र पवन जवळ. तिथं आलो आणि तुषारला पण कॉल करून बोलून घेतलं. आम्ही खूप दिवसानंतर भेटलो होतो राव, म्हणून 2-4 किलो गप्पा मारून घेतल्या. मग तुषार म्हणे की चाल मी येतो म्हणे आता. मग तेवढ्यातच आपला पण घरी जायचा टाइम झाला होता. मग नाना नानी आणि पवनला बाय बोलून आम्ही आलो डायरेक्ट अंधेरात ओमी भाऊला भेटायला. मग ओमी भाऊ म्हणे की चला म्हणे काहीतरी थंड घेऊ म्हणे आपण. मग घेतली भाऊ माझाची बॉटल आणि गटागट मारून घेतली आणि ओमी भाऊ सोबत पण 2-3 किलो बोलून घेतलं. ओमी भाऊ सोबत बोलून झाल्यावर आम्ही चिखलीमध्ये आलो तर खतरनाक ऍक्सिडेंट झाला होता राव. मग अँब्युलन्स मध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. चला मग मित्रांनो, आजसाठी एवढंच. जर फॉलो केलं असेल तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये.